नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणी पुढे ढकलल्यानं निकाल आता थेट 21 डिसेंबरला। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा। निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांचं भाष्य। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं। खंडपीठाच्या निकालानं ठाकरेंची टीका, तर मिंधेंची धूळफेक आता उघड होतेय। त्यांची लाचारीही दिसून येतेय। ठाकरेंचा हल्लाबोल। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। त्यामुळे निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीही लागू शकतो, मुश्रीफ यांचं वक्तव्य। निवडणुकीचा खेळखंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा। निवडणुकांची मतमोजणी पुढे गेल्यानं सामनातून टीका। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावर हायकोर्टात आज सुनावणी। राज्य सरकार निवडणूक आयोग आज बाजू मांडणार। ठाणे मतदार यादीत 3500 पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं। आडनावांची कुठलीही नोंद नाही। राजन विचारेंचा दावा, सदोष प्रारूप याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी। वरळी मतदारसंघात जवळपास 6500 दुबार नावं। माझ्यासह मुलांची नावं दुबार यादीत। वरळीत 1100 नावं मृत व्यक्तींची, सुनील शिंदेंचा आरोप। दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार। मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार। मालिकेत भारताची 1-0 आघाडी।